नागपुरात गुप्तचर यंत्रणेचा हाय अलर्ट. जैश-ए मोहम्मदकडून घातपाताचा धोका वाढला. सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती. विधान भवन परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त. नागपुरात आजपासून हिवाळी अधिवेशन. आज सभागृहात पुरवणी मागण्या होणार सादर. विविध मुद्द्यांनी विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन गाजणार. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 4 मोर्चे धडकणार. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात. सीसीटीव्ही कॅमेरा, ड्रोन कॅमेऱ्याच्या असणार मोर्चेकरांवर नजर. मराठा समाजाचं देशव्यापी अधिवेशन लवकरच दिल्लीत घेणार. मराठा समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडणार. मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं वक्तव्य. दिल्लीतही संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू. राष्ट्रीय गीताच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त लोकसभेत आज वंदे मातरमवर होणार चर्चा. पंतप्रधान मोदींच्या भाषणाने होणार सुरुवात. मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुस्तकाचं आज होणार प्रकाशन. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते प्रकाशन. लोकभवनात संध्याकाळी पार पडणार प्रकाशन सोहळा. आझाद मैदानावर आज शिक्षकांचं आंदोलन. जुन्या पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसाठी एल्गार. इंडिगोकडून आतापर्यंत प्रवाशांना 610 कोटी रुपये परतावा. 3000 प्रवाशांचे सामानही केले परत. इतर प्रवाशांचे सामान 48 तासांमध्ये घरपोच देण्यात येणार. 7व्या दिवशीही इंडिगोची सेवा ढगात. जवळपास 650 उड्डाणं रद्द. प्रवाशांचे प्रचंड हाल. मुंबई 17 विभागांमध्ये आज आणि उद्या 15% पाणी कपात. भांडूप जलशुद्धीकरण केंद्रात जलवाहिनी बदलण्याचं काम हाती. नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवण्याचं आवाहन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.